पैदल पैदल आणलो या ना रजतनं जवळ आहे करू करू आलो ना आपण घरी आता काही टेंबलून राहिली रस्त्यानं नाही नी तर घराजवळ आल्यावर टेंबलतं लय दूर होतं करू मग तिथूनच नाही म्हणता आलं का त्याला याटो तरी केला असता रजतनं मग आपल्याला आणासाठी सर्वेले तुला म्हणलं असतं तर रजतने याटो केला असता आपल्यासाठी सर्व जणांसाठी पण तुला म्हणलंच नाही ना तू नुसती एकटीच राहत जाऊ दे आलं ना आता घर ओय थांबा दोघी जणी थांबा ओय भुले सोनू थांबवा ओय भुले आता काय म्हणते हा रजत पैसे गिसे मागते का आपल्याला कपड्याचे माझ्याजवळ नाही आहे बाप्पा आताच त्याने मला फोन पे करून देईन मी मायवाला पैसे हे झाला माझे स्कॉलरशिप होतं म्हणे दुकानात स्कॉलरशिप झाल्यावरच देजो म्हणून एवढा मेंटल थोडी आहे तो का पैसे मागन बा म्हणून तिथं घ्यायलाच नसते लावली मग त्यानं दुकानात काही विचार करते त्यासारखा आहे का मेंटल तो मी त्याला बोलली तर तुले काऊन एवढी मिरची लागली हो सोनी मला आवडत नाही मला असं नाही माय काही प्रेम नाही ना हे नाही ते नाही करत आणि त्याने थोडंसं बोललं का तुले भरली मिरची लागते मग अहो तर तो माझ्या आत्याचा पोरगो आहे ना त्याचं बरोबर असल्यावर मी त्याच्याकडून भाग नाही घेईन का त्याला जर पैसे मागायचे असते तर दुकानातच घेऊन नसते दिले त्यानं आपल्याला कपडे एवढा थोडी पागल आहे तो घरी आल्यावर पैसे मागन तो थांब ना ऐक ना त्याचं काय म्हणते काय नाही तर काय झालं रे रजत काऊन आवाज दिला तू ना काय म्हणता आम्हाला हो ना घरातही बोलू शकला असता तू चाल ना घरात मग बोल काय बोलायचं आहे तर अहो सोनू मी काय म्हणतो मायले सांगू घेऊ नको तुम्हाला दोघीले मी कपडे घेऊन दिले बा म्हणून ना माई जवळ गोष्ट गिष्ट नको कळू घरात अंदर जाऊ ना तर तुमच्या हाती कपडे दिसन तर मग तुम्ही म्हणजा तुमच्याच पैशानं घेतले बा म्हणून असं म्हणजा माय नाव घे नको सांगू म्हणून तुम्हाला थांबवलं मी अजून अंदर जा तिथं चपड दोघी जणी करा हा रजतनं कपडे दिले घेऊन रजत कपडे दिले घेऊन असे म्हणान तुम्ही आता तुला मनाई करते घेऊन द्याले तर मग कायले घेऊन दिले आणि तसे बी तू आले पैसे वापस देऊनच राहिलो आम्ही स्कॉलरशिप आली माझी तू आले पैसे तुले फोनवर मारून दे एवढं काय आहे त्याच्यात आत्याच मन नव्हतं घेऊन द्यायचं तर तू कायले घेऊन दिले मग एवढाच भेट आत्याले आणि म्हणते सोनी माझ्यासोबत लग्न करत नाही का एवढा मायले भेटानं मला म्हणता लग्न करत नाही का म्हणून तुझ्यासोबत मला लग्न नाही करू शकत आवडत नाही मला तू तसं नाही लग्न झाल्यावरची गोष्ट वेगळी असते लग्नाच्या आधीची गोष्ट वेगळी असते तू म्हणून लग्न नाही करत का माझ्यासोबत तू बापा म्हणजे माईच्या मतानं ऐकतो म्हणून तू लग्न नाही करत नाही तसं नाही माईचं ती आईचं पटत नाही ना बिलकुल म्हणून मला काही आपसात लग्न करायचं नाही तसंही बी मला त्यासोबत लग्न बी नाही करायचं लग्नाचा विचार केलाच नाही मी ना त्यासोबत त्याच्यामुळे ना तू नाही का आता ते लग्नाचा विचार काढून टाकते मनातून रजत तुला सांगतो मी खरंच त्यासोबत लग्न नाही करणार बरं ते नंतर पाहू लग्न करायचं नाही करायचं आता लय टाईम आहे आपल्या लग्नाला 3-4 वर्ष टाईम आहे तू टेन्शन नको ते घेऊ त्या गोष्टीचं मी काय म्हणतो आईने माहित नको पडू देऊ बोले तुम्हाला दोघीले कपडे घेऊन दिले म्हणून आईने माहित नको पडू देऊ का सांग तू गिंगजू नको आणि राहिली गोष्ट तुमच्या स्कॉलरशिप याची तर ते स्कॉलरशिपचं मध्ये काही घेणं देणं नाही मी तुम्हाला मागितले नाही पैसे देऊही नका मध्ये काही गरज नाही तेवढ्या कपड्याचे पैसे ठेवायची आमची काही गरज नाही ते देव का नाही देव बोली मी देतो मायवाले पैसे स्कॉलरशिप आली ना पटकन तुझे पैसे तुले पाठवून देईन मी मध्ये नाही पाहिजे उद्या चालून आत्यानं म्हणलं तर माय पोराले फसवलं आणि माय पोराले फसून कपडे घेतले म्हणजे मग असं म्हणलं म्हणजे मग तुला काही बी विचार करतो सोने माय हक नाही आता तुला कपडे घेऊन द्यायचा सक्का तो भाऊ आहे ना मी तुझ्यावाला मायाही काही म्हणणार नाही तुला घेऊन दिलं तर अहो मी न घेऊन दिले ना तुले कपडे तर हे सर्वेले माहित नाही पडन का काय म्हणा रजतनं कपडे घेऊन दिले सोनीले रजतनं कपडे घेऊन दिले सोनीले मग अजून चिडवण सर्वे जण मग तुले ते बी नाही पटत मग असं म्हणणं का सर्वेच्या समोर सांगू नको बा म्हणून रजतनं कपडे दिले बा म्हणून घेऊन मग तसं म्हणशील तर ठीक आहे बा तू आईले सांगू नको म्हणता तू नाही सांगत रे रजत नाही सांगत आणि तसे बी तू आले पैसे ना आम्ही वापस देऊ दोघी जणी ठेवणार नाही आहे तू आले पैसे आम्हाला आवडले म्हणून घेतले कपडे असं काही नाही तुले देऊ तू आले वापस बरोबर आहे तसंही मामा मामीले मावशीले माहीतच नाही तू घेऊन दिले म्हणून कपडे आम्ही म्हटलं होतं त्याला आमच्या जवळचे पैसा न होय बा म्हणून आता माई इथं गेली वाटते गावाले बाबा नाही बाबाची ड्युटी आहे तर मला इथं एकटीले सोडून दिलं हो त्या बाबाचा फोन आला होता ना केवळ मामाले म्हणत होते ना का बुलीले सोबत घेऊन ये जा म्हणे आम्हाला जायचं आहे म्हणे लवकर तर तू आई ना बाबा गेले त्या बाबाची ड्युटी आहे ना म्हणून बरं चाल अंदर काही कोणाला सांगत नाही तू घेऊन दिले बा म्हणून आम्ही म्हणे आमच्याच जवळ होते पैसे तर घेतले बा म्हणून असं म्हणे करुणे झालं काय वा बांधलं काय वा ऐ करुणा काय म्हणता बाई झालं ना भरलं ना सर्व अहो भरलं तू ना बरोबर आहे पण त्याच्यासाठी ठेवलं का नाही बिचारे का बंदच्या बंद भरलं आपल्या राधिका बाईसाठी त्याच्या नवऱ्यासाठी त्या भाऊसाठी रजतसाठी ठेवलं का नाही पोरी आहे त्याच्यासाठी आहे का नाही स्वयंपाक केला एवढ्या अंगणीनं आपण तर 3-4 जणी मिळून
आपल्याला एक एक दोन दोन पोळी आपल्या कामापुरता घेतला मी ना डब्बा. लागन बा म्हटलं आता दूरच जा लागते आपल्याला गाडीच केली तर बाई म्हणे घेऊन जा म्हणे डब्बा. म्हणून अंगवणीन 5 वाजता पासून उठून आपण स्वयंपाक केला. तर त्याच्यासाठी केलास ना. पोळ्या गिड्या टाकू लागल्या संध्यानं बिचारीनं. सोनी नाही टाकू लागल्या. भुली उठली होती सकाळी, ती नाही टाकू लागल्या पोळ्या गिड्या, भाजी लसण गिसण निवडणावर. आज सकाळी पोरी उठल्या, पोरी नाही करू लागला ना. पटपट भरला डब्बा गिब्बा. आम्हाला डब्बा काऊन एवढूसा भरला हो तुम्ही? एवढूशा डब्यात कोण कोण जेवण व एवढे जण आहेत तुम्ही? थांबा कुठं हॉटेलमध्ये थांबदा मस्त जेवता तिथं. आणि एवढूसा काऊन भरला व डब्बा? त्याच्यात पोट्या भरल्या का भाजी भरली काही समजून नाही राहिलं बाप्पा. राधिका बाई डब्यात भाजी घेतली, आलू वांग्याची भाजी घेतली, भात घेतला प्लास्टिकच्या मोठ्या डब्यात आणि पोळ्या नाही का कागदात बांधल्या आणि लोणचं घेतलं. सर्व भरलं गिरलं आणि तुमच्यासाठी बाकी स्वयंपाक करूनही ठेवलेला आहे बरं. आता हिचे सोनूचे काका येईल ना, त्याच्याजवळ स्टीलचा डब्बा पाठवून देईन तुमचा वाला. येणच ना ते, आज नाही उद्या कधी नाही कधी येणं होईनच त्याचं वाला, तर त्याच्याजवळ पाठवून देईन म्हटलं. डब्याचं काय आहे एवढं करू ना? तुला काय आता डब्याचं काही म्हणलं का? जेव्हा येऊन तो तेव्हा पाठवून देतो त्याच्याजवळ. एवढं काय डब्याचं स्टीलच्या डब्यानं का होऊन राहिलं मायत? फक्त तुम्ही घेतलं ना सगळं बरोबर ते सांगा मला. नाश्ता करायचा होता सकाळी उठून चांगला पोहे गिये. पोहे गे नाश्ता गिस्ता करून झाले पाहिजे नव्हतं. नुसतं पाणी पेलं बाई चायचं, चाय पेला आणि तसेच चालले सकाळी सकाळी उठून आंघोळ पाणी केलं ना. आजीबाई नाश्ता पाणी करत राहिलं असतं ना तर तुमच्यावर लय पडलं असतं मग अजून. त्याचे भांडे घासा मग अजून हे करा, किती उशीर झाला असता जी. म्हणून 5 वाजता बसून उठवलं सर्वेले, पटपटकाने स्वयंपाक केला आणि आता आम्ही निघतो. काय एवढं आता झाले ना, लय दिवस झाले ना आहो इथं तर. आता निघतो आम्ही थोड्या वेळानं. तुम्हाला तर म्हणलो माय दादा संध्याकाळपर्यंत मस्त चांगलं जेवण खावण मस्त आराम गिराम करून मग संध्याकाळी झाले पाहिजे नव्हतं. जसे काही सरकारी ड्युटीवर आहे सर्वेच जण मारघाई करून राहिले. सकाळपासून जायचं आहे 5 वाजतापासून उठले बाई, स्वयंपाक पाणी आंघोळ येते, आम्ही झोपीतच माझ्या पोरी बी न मी बी. आणि तुमचे बाई धांदल चालू. एवढं काही दूर आहे का? लय दूर आहे. जायला लागत होतं मुंबईले तुम्हाला. का अमेरिकेत जावं लागत होतं. 4-5 वाजता निघाली असते गाडी तर होतीच. तर जाणं होतं ना तुमचं सकाळी सकाळी. काही गरज आहे का सकाळी सकाळी जायची? 7 वाजले आता. बस तर पोचता तुम्ही 1 वाजेपर्यंत तिकडं गावाकडं तुमच्या सुंदरपूर. जाऊ दे ना बाई, लय दिवस झाले ना इकडं साहित्य तिकडं वावराकडे लक्ष नाही ना. पळटी टोंगई भराली ना, निना लागन त्या पळटीले. इकडं राहिलं तर तिकडं नुकसान होईल ना. पैसा लावला त्या वावरात पहिलेच. मग पैसा लावाले तुमच्या भाऊनं उसने मी ना माझ्या भावाकडून आणले उसने ना. आता या लग्नातही बी पैसा लागला नाही तर 2 दिवस जरी जास्त राहिला ना बाई तर तिकडं नुकसान होईन बरं. नुकसानवाले बकऱ्या चालते मग कोणी वावरा गिवरात नसलं ना तर बकऱ्या घालते, मग गाई घालते. लोक लय नालाय का आमच्या गावातले. राधिका बाई बाईचं बरोबर आहे, खरंच घालते. लोक लय बदमाश आहे आमच्या गावातले. कोणी हाय का नाही तर वावरात पाहिजे आणि नसलं का घालून देते. आता आमच्याकडे वावर होता, आम्ही करू का नाही तेव्हा का नाही याचे आपले मोनीचे बाबा जाय का नाही ड्युटीवर लागलं गिगलं त्याइले तर त्याच्या कामावर, तर मला का नाही दुपारून पाठवे ते वावरात बसाले. जाय म्हणत जाय, राखण कराले म्हणत जाय. तर मला जावं लागे ना बाप्पा. उन्हातानात जाऊन बसू मी तिथं. नाही तर लोक का नाही मग गाई घालून द्यान तर बकऱ्या घालून द्यान. असे बदमाश लोक आहे आमच्या गावातले. ठीक आहे बाप्पा, जा मग. आता काय म्हणू शकतो तुम्हाला मी. या बाहेर तिकडं संध्या आणि काजल आहे त्याला साडी देतो. साडी त्याला आता कसं ते येणार नाही ना नेहमी आपल्या घरी. कुठे येते माझ्या घरी ते. आता त्याला म्हटलं बरं काजलही कधी नाही कधी येईनच. आपण हे आपली संध्या येते नाही येत आणि काजलही काय येते आता तिच्या घरी गेली लग्न झालं तर. म्हणून म्हटलं दोघीला 2 साड्या नेसून देतो बा मायवाल्या घरच्या. आणल्या त्याच्यासाठी साड्या मी ना तर देतो म्हटलं. कशा आहे राधिका बाई पाय ना. म्हणते संध्याले साडी नेसवतो, काजलले साडी नेसवतो म्हणते. आणि केवळले शर्टाचा पीस दिला आणि आपल्या कानी नंदा आईले साडी दिली त्याईनं काल. आणि यायले दोघीले आज आणल्या असं त्याईनं वेळेवर साड्या. त्या दोघीलेच कायले ठेवायचं बा म्हणून. आपल्याला तर दिलाच म्हणा येईल. आपल्या दोघीले तर त्याचं कामच होतं. ननद होई तर भाऊजाईले द्यास लागते लग्नात. रोहितच्या आपल्याला दोघीले तर केलाच त्याईनं आई. पण लेक राहिले मोनीले नाही एखादी फराक घेतला का नाही, एखादी ड्रेस मेना घेतला नाही, सोनीले घेतला. म्हणून मग यायचा कधी कधी राग येते. काही गरीब आहे का घरच्या? 2 भाषाले घेतला असता काय झाला असता? झालाच किती असता 500-600 रुपयाचा एक ना, 500-600 रुपयाचा एक, 1000 रुपयाचे 2 कपडे झाले असते. झाले नाही कायले घ्या मचकच घालते यावाल्या चिकट वानाच्या. जाऊ दे ना माय करू ना. त्याच्या घरचं लग्न होय का
केला आपण त्याच्या घरून इथून. भलेही पैसा आपण लावला असं म्हणा, पण तरी पण काय त्याच्यावर रुस्त बिन फालतूचं. जाऊ दे. नाही पण घ्यायला पाहिजे ना भाषायले. माय पोरीले कधी नाही घेतलं, सोनूले कधी नाही घेतलं त्याईनं. म्हणून मग ते सोनूचं बरोबर आहे, लग्न नाही करत म्हणते ना रजत सोबत. काही चुकीचं नाहीये. लय चिकट आहे म्हणून 1 रुपया वापरते म्हणून एवढं मोठं घरदार बांधाले. भावाजवळून पैसे नेऊ भावाजवळून पैसे नेऊ. काय हो माय तुम्ही बी भावाजवळून तरी कुठं नेला होता ना पैसा? त्याच्या मेहनतीचा पैसा तो त्याजवळून नेला का? प्रभू जवळून नेला पैसा, माझ्याजवळून तर नाही नेला बा. खोटं कायले सांगायचं आहे. जे आहे ते मी खरी बोलतो बापा, मला खरं पटते. माझ्या घरच्या माणसाले ना आम्हालाच पुरत नाही पैसा आणि त्याले काय द्या? त्या घरच्या दिला काय पैसा तुला? प्रभूने दिला पैसा? नाही तसं नाही म्हणत आहे मी. पैसा गिसा नाही दिला आम्ही, पण सांगत आहे कधी मागतेस का नाही? दे रे 20,000, दे रे 30,000. ये बरं पटकन भर ठेवायला बॅगी गिगीत भर, डब्बा गिब्बा ये. 1 रुपया अर्ज देत नाही नवऱ्याचा कोणाले. आणि म्हणते राधिका बाई मागते म्हणते. दोघे नवरा बायकोन त्या राधिका बाईले उल्लू बनवलं आणि तिचे पैसे आणले आणि हे म्हणते माझ्या नवऱ्याले पैसे मागते. काय बाई आहे बाई? राधिका बाईले तसंच पाहिजे. मोठी लहान भाऊ करते. लुबाड आहे लहान भाऊ आणि मोठा भाऊ नाही पटत. त्याले राधिका बाईले आणि लहान भाऊ मार लुबाडते पैसे आदले देव बाई करून. आता तो भाऊ मोठा पटते आणि मोठा नाही पटाले. म्हणून राहिले का जी बाई तुम्ही? नाही ये बाहेर ये चल. आण कपडे गिपडे भरले असं ना भर आणि चाल. तो डब्बा बरोबर ठेव. सांडला नाही पाहिजे बरं. त्याला चांगला पॅक कर ना. ये कायले तरी घेतल्या जी बाई साड्या गिड्या आमच्या दोघीले घ्यायला नाही पाहिजे नव्हत्या तुम्ही. कायले घेतल्या? हो जी राधिका बाई साडी नाही घ्यायला लागत होती आम्हाले. हो राधिका बाई कायले घेतली हो साडी न माडी आमच्या दोघीले? वहिनीले घेतली, मलाही घेतली. कायले घेतली व? म्हणजे साड्या घेऊन द्यायच्या आणि मग येऊ नको म्हणतं काय आम्हाला त्या घरी? येणं बंद करता काय आमचं त्या घरी? पाहिले कशी बदमाश आहे. अहो तुले जेव्हा म्हणलं तेव्हा ये माझ्या घरी येऊन राही ना लागेच नवऱ्याला घेऊन. एवढं कोण म्हणते? बहीणच होय तुही माईवाली. काय झालं आली तर राहिली तर. ये ना बाप्पा, जेव्हा म्हणलं तेव्हा ये ना तू. कोण म्हणते तुले या आले ना जा आले बाप्पा? अहो तू येत नाही जास्त करून माझ्या घरी. आता कधी होईन तुमच्या दोघीचं येणं? आता माया भाऊजया कधी ये नशियन, पण आपली संध्या कधी येते? माई वहिनी हे वाली संध्या कधी येन? तिले मीनं काहीच घेतलं नाही. मग मामी होय, मामीची सून होय माईवाली, तर मला घ्यास लागन ना. बिचारे कसं बोलतं तू. घेतली आता. आता जरुरी आहे का मामीच्या सुनेले नेसवलीच पाहिजे तुम्ही साडी? तुम्ही बी माया भाशी होय, भाशी राहिले असं थोडी असते. काही आम्ही लग्नाले आलो त्याले साड्या देणं काही जरुरीच होतं का काजलले न संध्याले? माई इच्छा होती त्याले दोघीले साडी द्यायची. हे माईवाली वहिनी संध्या कायली येते जी नेहमी याले म्हणून घेतली मी तिले साडी संध्याले म्हणून होय. आता तुम्ही नाही नका म्हणू बना मंदात नका हे करू. अहो संध्या 7 महिना चालू झाला तुले. अशा याच्यात कोणी साडी घेतली तशाहून राहत असते, चांगलं राहत असते. घेतली ना ते ना अंगवणीनं तुले साडी, मग घे. नाही म्हणायचं असं, घेऊन घ्यायचं. बरं चला बरं पटापट, बाहेर वाट पाहून राहिले माणसं. चला लवकर वेळ होऊन राहिला. इथं साड्यानं घोड्याच करून राहिले कैचे. लागली का इले मिरची लागली? हिच्या पोरीले कपडे नाही घेतले तिनं. आपल्या राधिकानं ती इले मिरची लागली वाटते. करून इले लयच बदमाश आहे ना, लयच जडकुडी आहे बाई ये वाली करूनी. बरं व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब वाढवा. आणि दिव्या बागडे, खुशी सिंग आणि गीता मायकर यांना मी मनापासून यांचे आभार मानते. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही माझीवाली मेंबरशिप घेतली आणि वाढवा हो मेंबरशिप घ्या लवकरात लवकर. आता काही 24-25 झाले असन तर ठीक आहे, तर घ्या. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल राणीचे वगैरे, राणीचा एपिसोड लय चांगला चालू आहे आता, तर घ्या पटपट आणि हा व्हिडिओ बघा आणि सांगा कसा वाटला तर, आणि कमेंट्स करा. पुन्हा तिघीचे थँक्यू. ठीक आहे, बाय. आमच्या घरमालकाच्या घराच्या साईडले नाही का बिल्डिंग आहे ना, तिथं नाही का फर्निचरचं काम चालू असन, त्याचं किर्र आवाज येते त्या मशीनचा. त्याच्यामुळे ना व्हिडिओ बनवाले असं तकलीफ जात आहे ना, एक शब्द बोलता येत नाही. आता मी किती वेळ झाला ना, 6 घंटे झाले मला हा व्हिडिओ बनवासाठी, पण नाही का कसं बनावं समजतच नाही. चालू केलं का किर त्याच्यामुळे एवढी परेशान झाली मी. तर केला मी क्रिएट व्हिडिओ, बघा आता तुम्ही.
आता तो दुसरावाला व्हिडिओ आपला राणीचा तर तो काही नाही काही थोडाफार मी रात्री मॅनेज करते आणि उरला सुरला सकाळी मॅनेज करते. कामं धामं पाहून करा लागते का नाही लेकराले की पाहून त्याला शाळेत सोडणं हे ते तर त्याच्यामुळे तो होऊन जाते कसं आहे म्हणा. पण हा वाला थोडा अवघड जाते कारण दुपारून काम राहते 9 वाजतापासून इकडं चालू. तर त्याचं काम संपेपर्यंत थोडा त्रासच आहे मला. तर ठीक आहे चला मेंबरशिप घ्या, सपोर्ट करा, मला सहकार्य करा. एक हे समजून तुमची आता काय मी काही म्हणू शकत नाही तुम्हाला. बरं बघा आणि लवकरात लवकर मी माझ्या गावाकडे गेली पाहिजे. प्रार्थना करा आणि सहकार्य करा मला मेंबरशिप घेऊन. ठीक आहे चला बाय.